याच विषयी करुणा मुंडे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी संवाद साधला। करुणा मुंडे नेमकं काय म्हणतात पाहूया। आपल्यासोबत करुणाताई आहेत। आता सगळ्यात आधी तर लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे। गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे हे मौन व्रत घेत आहेत। आजही त्यांना नाशिकमध्ये पाहिलं, काही धार्मिक विधी करण्यासाठी ते तिथे गेले होते, मात्र तिथेही त्यांनी बोलणं टाळलं। धनंजय मुंडेच्या मंत्रिपद गेलेलं आहे, तसंच आपली जी मलिन प्रतिमा कसं अशी सकारात्मक आणि चांगली परत होईल समाजामध्ये, हे त्यांचा हे प्रयत्न सुरू आहे। बाकी काहीही शांती नाही, काहीही धार्मिक नाही। अंजली दमनिया यांचा विषय काढला। आज त्यांना एसीबीने चौकशीसाठी देखील बोलवलं होतं। बघा, हे काम जे अंजलीताई दमानिया करताय ना, ते पुरावे इकट्ठे करणं, एसीबी ऑफिसमध्ये देणं, आणि हे सगळं काम जे आहे हे विरोधी पक्ष नेतेचे आहे, जे अपोजिशन मध्ये नेते बसलेले आहे त्यांचे आहे। पण तेरी भी चूप आमची भी चूप असं सगळं चालू आहे। तरी पण अंजलीताई दमानिया इतका रिस्क घेऊन पुरावे एकत्र करून आज देत आहे। पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।